आणि तोपर्यंत लूक होईपर्यंत मला आरसा दाखवला नाही. लूक झाल्यानंतर मला आरसा दाखवला आणि माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसला की इतका भयंकर मी दिसू शकतो का. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आणि बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला वाटच नाही की हा अभिनेता या लुकमध्ये दिसू शकत नाही. असंच काहीसं झालं या तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या अभिनेत्यासोबत. निमित्त आहे राव रंभ चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा आणि त्याच अभिनेत्याचं नाव आहे कुशल बद्रिके. कुशल दादा कसा आहे? मी एकदम मजेत आहे, एक्सायटेड आहे थोडासा. आता 12 मेला हा सिनेमा येतोय माझा. या वर्षातला माझा पहिला सिनेमा आहे आणि इतका वेगळा सिनेमा आहे, वेगळी भूमिका आहे. ऐतिहासिक सिनेमामध्ये मी पहिल्यांदा काम करतोय. सो मी खूप एक्सायटेड आहे. दादा खरंच तुझा जो लुक व्हायरल झाला सोशल मीडियावर त्यामध्ये बघून खरंच वाटत नाही की हा कुशल दादा ही भूमिका साकारू शकते का? जेव्हा तुला दिग्दर्शकाकडून या भूमिकेसाठी कॉल आलेला तेव्हाच एक्सपिरियन्स काय होता, काय सांगशील त्याबद्दल? मी त्यांना कन्व्हिन्स करत होतो, अनूप जगदाळे सर यांना मी कन्व्हिन्स करत होतो की मला हा रोल देऊ नका, मी नाही दिसत किंवा लोक मला एक्सेप्ट करणार नाहीत, मी दिसणारच नाही मुळात. कारण आत्तापर्यंत लोकांना मी विनोदी भूमिकांमधनं समोर आलो आहे. तर अशा पद्धतीच्या भूमिकेत लोक मला स्वीकारतील का आणि मला तो झेपेल का मुळात. तर ते म्हणाले की तुम्ही डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवा, आपण लुक टेस्ट करूया. जर का तुम्हाला वाटलं की हां हे होतं आहे तर मग आपण पुढे जाऊया. आणि प्रताप बोराटे आणि त्यांची टीम सोनल चांद ह्यांनी त्या दिवशी मला लूक केला आणि तोपर्यंत लूक होईपर्यंत मला आरसा दाखवला नाही. लूक झाल्यानंतर मला आरसा दाखवला आणि माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसला की इतका भयंकर मी दिसू शकतो का. आणि ना तो हळूहळू ते लूक बघितल्यानंतर ते नजरेत यायला लागतं, ते एक वेगळं संचारायला लागतं. मला वाटतं की ऐतिहासिक सिनेमाचं हे आहेच नाही का की मला अचानकच मी तसा दिसू लागलो. सो मला सगळं क्रेडिट दिग्दर्शकांचं आणि माझ्या मेकअप टीमचं आहे. मला वाटतं पुढचा माझा प्रश्न असाच आहे की तू मुख्यत्वे पूर्णपणे तुझ्या कॉमेडी भूमिका असतात, पूर्णपणे विनोदी भूमिका असतात. यामध्ये तुझी भूमिका साकारतोस ते एका खलनायकाची आहे. किती या दोन गोष्टींमधला सांभाळ तू कसा समतोल कसा राहा? खूप वर्ष मला खरं तर ही भूमिका करायची होती. एक निगेटिव्ह शेड असलेली भूमिका मला खूप वर्ष करायची होती. असं म्हटलं जातं की जो जितका उत्तम विनोदी अभिनेता असतो तो तितकीच गंभीर भूमिकासुद्धा तितकीच ताकदीने करू शकतो, असं आत्तापर्यंत मी मोठ्या लोकांचं ऐकत आलो होतं. मी म्हटलं की मला कधी तो एक्सपिरियन्स घेता येईल का, कधी अनुभव आपल्याला मिळेल का, ती संधी आपल्याला मिळेल का. तर रावरंभाच्या निमित्ताने ही संधी चालून आली. आत्ता मी तुम्हाला सांगतो की प्रतापदादा भेटले, प्रताप गंगावणे ह्या सिनेमाचे लेखक ज्यांनी अनेक ऐतिहासिक मालिका लिहिल्या आहेत. तर ते मला म्हणाले की मी जे लिहिलं त्याच्याही पेक्षा थोडंसं पुढे जाऊन तू हे काम केलं असतं. मला असं वाटतं की इतकी मोठी शाबासकी इतक्या मोठ्या माणसाकडनं मिळणं, तर जे काही माझ्यावरती विश्वास ठेवला होता मी त्याच पात्र ठरलो असं मला वाटतं. सरते शेवटी दादा एक शेवटचा प्रश्न. तुझा खूप जिवलग आणि जवळचा मित्रसुद्धा या चित्रपटामध्ये आहे. शूटिंग दरम्यान त्या तुमच्या दोघांचा काय एखादा किस्सा वगैरे सांगशील का जो शूटिंगमध्ये झाला जसा? असंख्य किस्से आहेत. अगदी तुम्हाला खरं सांगायचं तर, कारण संतोष जुळेकरचा ह्युमर हा नेक्स्ट लेवल आहे. यू कांट इवन इमॅजिन की संतोष कधी काय बोलेल. आणि आम्ही चांगले मित्र असल्यामुळे, ट्युनिंग चांगलं असल्यामुळे कसं होतं की ते पटकन आपल्या लक्षात येतं की अरे ओ संत्यानं हे बोललं. बरं आजूबाजूच्या लोकांना कळत नाही ते, पण आपल्याला मात्र ते कळतं. 2-4 वेळा असं झालं, 2-4 वेळा जास्तच झालं की मला शूट करताच येईना इतकं त्याने काहीतरी विनोदी माझ्या कानात हळूच सांगितलं, जे मी आत्ता तुम्हाला सांगू शकत नाही. पण काहीतरी तो विनोदी सांगून जायचा आणि शूट थांबायचं, कारण मला नाही व्हायचं कंट्रोल. जेवढे दिवस संतोष आणि मी एकत्र होतो तर तेवढे आमचे दिवस फार मस्त गेले, कारण आम्ही मित्र पण चांगले आहोत. आम्ही त्यासोबत एक वेबसिरीज पण करत आहोत आणि सिनेमांमधला आमचा हा पहिलाच सिनेमा आहे. सो मज्जा आली. सरते शेवटी दादा शेवटचा प्रश्न, काय सांगशील प्रेक्षकांना, त्यांना रावरंभामधून वेगळं बघायला काय मिळणार आहे? रावरंभामधनं आत्तापर्यंत ऐतिहासिक सिनेमा आले नाहीत का, तर आलेत. पण ऐतिहासिक सिनेमामधली लव्ह स्टोरी, प्रेमाचं स्थान, आपण वीररस बघितलं पण प्रेमरस याच्यातनं बघायला मिळेल. आत्ता मी फार रिव्हील करत नाही, पण अंगावरती काटा आणणारी गोष्ट आहे, कारण प्रेमाशिवाय काही नाहीच आहे ना. प्रेम हेच मातृभूमीविषयीचं प्रेम, स्वराज्याविषयीचं प्रेम आणि त्याचसोबत एका प्रियकर आणि प्रेयसीचं प्रेम. तर स्वराज्याच्या प्रेमाखातर दावी लावलं गेलेलं हे प्रेम, याचं एक तुलना आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला बघताना अंगावर काटा येईल. फारच भारी गोष्ट झाली आहे. धन्यवाद. ऑल द व्हेरी बेस्ट टू युअर नेक्स्ट प्रोजेक्ट. थँक्यू.